भारतीय हवामान खात्याकडनं आज मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात येणार आहे। आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा मान्सूनबाबत माहिती देतील। दरम्यान यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलाय। अशातच भारतीय हवामान विभाग काय अंदाज वर्तवणार याकडे शेतकरी आणि देशातल्या सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं चाहत्यांकडून अंत्यदर्शन, मुंबई पोलिसांकडून मानवंदना। शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार। आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, सुशील कुमार शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन। आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली, सोशल मीडिया, वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून जागवल्या आठवणी, संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना। भोंदू खरात प्रकरणी ईडीची छापेमारी, राज्यात 11 ठिकाणी छापे, खरातच्या आर्थिक व्यवहाराचा ईडीकडून शोध। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे महापालिकेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पुनर्रचनेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोय पाहिल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाकडे मागितला अहवाल। महिला आरक्षण आणण्याच्या वेळेवर सोनिया गांधींची टीका, तामिळनाडू पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई, 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं, सोनिया गांधी यांचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।